तर ह्या वड्या बघा काय भारी दिसतायत ना, एकदम मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहे। आणि फक्त दिसायलाच नाही बरं का, तर खायला सुद्धा तितक्याच टेस्टी ह्या वड्या बनतात। अगदी जिभेवर ठेवल्याबरोबर ह्या वड्या विरघळतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, ह्या वड्या बनवण्यासाठी इथे मी दूध, मलाई, मिल्क पावडर, मिल्क मेड, खवा, मावा यापैकी काहीही वापरलेला नाहीये। फक्त घरातील 3 उपलब्ध साहित्यात आपण ह्या वड्या बनवणार आहोत, तरी सुद्धा एकदम मस्त अशा परफेक्ट वड्या बनवून तयार होतात। तर ह्या वड्यांचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता, बघूनच तुम्हाला अंदाजा आला असेल की किती मऊसूत आणि मस्त खुसखुशीत ह्या वड्या झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीच्या परफेक्ट वड्या तुम्हाला सुद्धा बनवायच्या असेल ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला सुरुवात करूया। तर ते ह्या वड्या करण्यासाठी ना, सगळ्यात अगोदर इथे मी हे एक ताट घेतलेलं आहे आणि याला ना थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे। तर शेवटी जेव्हा आपण वड्यांचं मिश्रण शिजवतो ना, तर ते मिश्रण शिजल्यानंतर खूप आपली घाई होते, ते मिश्रण पटकन कोरडं पडायला लागतं। त्यामुळे तुम्हाला ज्या कुठल्याही भांड्यात वड्या सेट करायच्या आहे ना, ते भांडं सुरुवातीलाच अशा पद्धतीने तयार करून ठेवायचं आहे। तर सर्व ताटाला मी व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं आहे। आता आपण मेन प्रोसेसकडे वळूया। तर त्यासाठी ना, इथे मी ही जाड तळाची कढाई घेतलेली आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि यात ना 1 चमचा तूप टाकून घेतलंय। तूप व्यवस्थित गरम झाला ना, इथे मी आता हा 3 वाट्या नारळाचा चव घेतलेला आहे। तर ना, नारळाचा जो ब्राऊन पार्ट असतो ना, तो ब्राऊन पार्ट काढून त्याचे बारीक अशा चकत्या करून मी मिक्सरला पल्स मोडमध्ये फिरवून घेतलं होतं। तुम्हाला हवं असेल ना, तुम्ही नारळ खोवून सुद्धा घेऊ शकता। फक्त नारळाचा काळा जो भाग असतो ना पाठीचा, तो येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर कुठलाही एखादं भांड्याचं माप सेट करायचं आहे आणि सेम भांड्याने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे। तर इथे ना, हा 3 वाटी नारळाचा चव मी घेतला होता। हा नारळाचा चव लो फ्लेमवर कलर बदलू न देता मस्त असा परतून घ्यायचा आहे। नारळातलं जे मॉइश्चर आहे ना, आपल्याला ते कमी करून घ्यायचं आहे। तर कंटिन्युअसली हलवत जवळपास एक 3 ते 4 मिनिटासाठी हे मी परतून घेतलेला आहे हा नारळाचा चव। तर 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता नारळातला जो काही ओलावा आहे ना, तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि आता हा जो नारळाचा किस आहे ना, तो जरा सुटसुटीत दिसतोय। तर आता ह्या स्टेजला नाही, आता मी साखर टाकून घेते। तिथे आता मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। ज्या वाटीने आपण नारळाचा चव मोजून घेतला होता, सारख्याच वाटीने 1.5 वाटी साखर टाकलेली आहे। म्हणजे जेवढा आपण नारळाचा चव घेऊ ना, त्याची निम्मी आपल्याला साखर वापरायची आहे। इथे मी 3 वाट्या नारळाचा चव घेतला होता, त्यासाठी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। आता आपण ना, साखर विरघळेपर्यंत ना, हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत। आणि लक्षात ठेवा, हे जे मिश्रण आहे ना, हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि सुरुवातीपासून ना शेवटपर्यंत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। लो फ्लेमवरच आपल्याला पूर्ण कुकिंग प्रोसेस करायची आहे। तुम्ही थोडा वेळ जरी गॅसची फ्लेम वाढवली किंवा हे मिश्रण हलवणं सोडलं ना, तर मग ते खाली तळाशी लागू शकतं आणि त्यामुळे आपल्या बर्फीचा कलरसुद्धा चेंज होऊ शकतो। तर हे बघा, जवळपास इथे 4 ते 5 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकत असाल आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि ह्या मिश्रणाला आहे ना, छान असा ओलावा आलेला आहे। ओलसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता हे मिश्रण ना परत एकदा घट्टसर आणि थोडंसं कोरडं होईपर्यंत ना, जवळपास एक 7-8 मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर मिश्रण ना बर्फीसाठी परफेक्ट रेडी आहे की नाही हे कसं ओळखायचं याची ट्रिक मी पुढे सांगितलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पुढेही कंटिन्यू बघत राहा। तर फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची की हे मिश्रण हलवणं अजिबात सोडायचं नाही आहे, सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे। तर हे बघा, आणखी 7-8 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकत असाल आपलं जे वडीचं मिश्रण आहे ना, याने आता कढाई सोडलेली आहे। कढाईपासून तुम्ही बघू शकत असाल हे मिश्रण वेगळं झालेलं आहे आणि याचा ना असा थोडासा घट्टसर गोळा जमायला लागलेला आहे। तर आता हे मिश्रण वडीसाठी तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी ना तयार मिश्रणापैकी थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्याची ना हातावर अशा पद्धतीने गोळी करून बघायची। ती गोळी अगदी परफेक्ट आणि हाताला जास्तीत जास्त न चिकटता बनली ना, मस्त गोलसर अशी गोळी बनली की समजायचं आपलं मिश्रण बर्फीसाठी तयार आहे। तर याची ना मस्त अशी बारीक गोळी जमते। तर आता मी लगेचच गॅस बंद केलेला आहे आणि सर्वात शेवटी ना थोडीशी वेलची पूड टाकायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही जी शेवटची प्रोसेस आहे ना, ती आपल्याला एकदम फास्ट करायची। जेवढं तुम्हाला पटापट शक्य होईना तेवढी पटापट ही प्रोसेस करायची आहे। कारण हे जे मिश्रण आहे ना, हे लगेच कोरडं व्हायला लागतं आणि एकदा की मिश्रण गार झालं की त्याच्या वड्या सेट होत नाही। तर हे बघा, मी एकदम पटापट हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर आहे ना, आपण सुरुवातीला ज्या ताटाला तूप लावून ठेवलं होतं ना, त्या ताटात हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि याच्या ना लगेचच आपल्याला एकसारखं हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे। तर मिश्रण आहे ना पटापट पसरलं जावं त्यासाठी
वाटीने तर मी एका वाटीला थोडासा तुपाचा हात लावून ठेवला होता सुरुवातीला, त्याच वाटीने आपण हे मिश्रण व्यवस्थित असं एकसारखं करून घेणार आहोत। तर हे बघा वाटीने व्यवस्थित असं सर्व कडेने सर्व बाजू प्रेस करून एकसारखं असं हे मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे। तर वडीचं मिश्रण आपलं एकसारखं पसरवून झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण 5 मिनिटासाठी हलकंसं कोमट करायला ठेवणार आहोत आणि 5 मिनिटानंतर येणं लगेच याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायचं आहे। खूप जास्त गार हे मिश्रण करायचं नाही, पूर्ण गार झालं नाही याच्या वड्या कट होत नाही। हलकंसं कोमट मिश्रण असेपर्यंतच याला आपल्या आवडत्या आकारात याला कट देऊन घ्यायचे आणि याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे ना मी चौकोनी आकारात ह्या वड्या कट करते। तुम्हाला हवं असेल ना तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा ह्या वड्या कट करू शकता। एकदा की वड्या कट झाल्या की पूर्णपणे हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर ह्या वड्या ना काढून घ्यायच्या आहे। तर हे बघा हे मिश्रण पूर्ण असं थंड झालं होतं। मी परत एकदा यावर ना थोडेसे हलकेसे काप देऊन घेते जेणेकरून ना वड्या आपल्या इझिली निघतील। तर हे बघा एकदम मस्त अशा मऊसूत आणि एकदम सॉफ्ट पांढऱ्या शुभ्र आपल्या इथे या नारळाच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत। अगदी सुंदर दिसत आहे आणि अगदी इझिली ह्या वड्या निघताय। यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की ती परफेक्ट आपल्या ह्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने आपल्या ह्या नारळी पौर्णिमा विशेष आणि रक्षाबंधन विशेष मस्त अशा खमंग खुसखुशीत अगदी जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या नारळाच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ह्या येणाऱ्या रक्षाबंधनाला आणि नारळी पौर्णिमेला ह्या वड्या नक्की ट्राय करून बघा। कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत भावा बहिणींसोबत नक्की व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीजसाठी ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।